हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? तर मी पण मस्त आहे. तर आज सकाळी सकाळी माझ्याबरोबर असा हादसा घडला. तर काही घरांमध्ये असं चहा वगैरे उतू गेला, दूध उतू गेलं ना, की खूप असं म्हणजे त्या ज्याच्याकडून गेलं ना त्याला खूप ऐकवलं जातं. तसं माझ्या घरी नाही आहे. पण तुमच्याकडे कोणाकडे असेल तर नक्की कमेंट करून सांगा. कारण सासरी असलं की ना ह्या सगळ्या गोष्टींहून आहे ना टोमणे भेटतात म्हणजे भेटतातच. पण माझं नशीब तेवढं चांगलं आहे की मला त्या गोष्टीहून टोमणे भेटत नाहीत. पण काम मात्र वाढतं आपलं स्वतःचं. तर माझ्याकडून सकाळ सकाळ चहा उतू गेला. कसा गेला मला कळलं नाही. त्यानंतर मग मी चहा पिऊन घेतला. आता मी विचार केला असं पण गॅस नंतर धुवायचाच आहे म्हणून मग मी लगेच धुतलं नाही. तर सगळ्यात अगोदर मग चहा वगैरे पिऊन घेतला. त्यानंतर मग बाकीचं कामं जे होते स्वयंपाक वगैरे ते करून घेतलं. मग पाणी आलेलं होतं तर प्यायचं पाणी वगैरे भरून घेतलं. किचनकडचं भांडी पाणी भरून घेतल्यानंतर अर्धे कामं किचनचे आवरले की मग मी जाऊन लगेच बाथरूम धुवून आणि पाणी भरायला लावते. कारण की पाणी जाण्याचं टेन्शन असतं. त्यामुळे मग पाणी भरायला अर्धं काम केलं आणि त्याच्यावर थोडंसं जे चहा उतू गेला होता त्याच्यावर ते पाणी असं टाकलं म्हणजे ते लगेच निघून जातं. थोडंसं पाणी टाकून ठेवलं ना की 5 मिनटात ते खूप मऊ असं होतं आणि निघून जातं. जास्त काही मेहनत करावी लागत नाही. तर मी तसंच त्याच्यावर पाणी टाकलं आणि मग बाथरूम धुवून वगैरे घेतलं. सगळं बाथरूममधलं जे काही भांडी कुंडी ठेवलेले होते, बादल्या बिदल्या ते सगळं काढून भांडी वगैरे ठेवले आणि बाथरूम धुतलं. त्यानंतर पाणी भरायला लावलं. त्यानंतर मग लगेच कपडे सुकायला घातले. नाही, त्याच्यानंतर मग मी माझं जे किचन धुवायचं राहिलेलं होतं ते सगळं करून घेतलं आणि मग कपडे वगैरे जे सुकायला घालायचे होते ते घालून घेतले. त्यानंतर मग हे माझं फेवरेट लास्टचं काम. हे काम करताना मला सगळ्यात जास्त खुशी होते कारण याच्यानंतर माझं काम फायनली संपायला येतं लादी पुसून झाले की. तर सगळ्यांचे नाश्ते वगैरे झालेले होते त्यामुळे मग लादी पुसायला घेतली. कारण मग कोणी इकडे तिकडे नाचणारं नसतं ना तर मग लादी पुसायला पण चांगलं वाटतं. तर मी रोज हे सगळं असं काढून पुसते. कारण की मग सकाळच्या एक वेळेस आहे ना असं पुसलं की मग नंतर टेन्शन नाही राहत. आणि आमच्याकडे मॉप वगैरे वापरलं जात नाही. आमच्याकडे असंच लादी पुसली जाते. अशी पुसल्यानंतरच आमची लादी स्वच्छ दिसते. त्यामुळे मग आमच्याकडे अशीच पद्धत आहे की अशीच लादी पुसायची. आम्ही मॉपने वगैरे नाही पुसत. तर त्याच्यानंतर मग लादी वगैरे पुसून घेतली आणि माझं काम हे ना फायनली संपलं होतं लादी पुसून झाल्यानंतर असं मला वाटलं. पण बघा पुढे तुम्हाला कळेलच किती काम संपलं आणि किती राहिलं. तर लादी वगैरे पुसून झालं की मग माझं काम असतं हे करेपर्यंत ना ॲक्च्युली एक तरी वाजतोच. कारण एवढे सगळे कामं असतात ना घरातले की ते किती पण घाईघाईने संपवलं तरी ते संपत नाही. तर लादी वगैरे पुसली त्यानंतर आंघोळ वगैरे करून घेतली आणि मस्त अशी तयार झाले होते. कारण मला जायचं होतं नायराला घ्यायला. आज उपवास होता त्यामुळे मग जेवण वगैरे काही नाही केलं. थोडंसं फराळाचा चिवडा खाल्लेला होता आणि मग मी गेले नायराला घ्यायला. नायराला घेऊन आले. तर नायराला घ्यायला जाते तेव्हा मग मी शूट वगैरे करत नाही जास्त. कारण की आपल्या मुलांवर लक्ष देणं खूप जास्त जरुरी आहे. मला असं वाटतं व्हिडिओ शूट करण्यापेक्षा जेव्हा मी सोसायटीच्या जवळ येते तेव्हाच मी काही थोडंफार शूट करत असेल. त्याच्यानंतर मग घरी आले आणि मस्त अशा भाज्या साफ करून घेतल्या. तर आज मी आणली होती पालक आणि तांदूळजाची भाजी. कारण माझं खूप मन झालेलं की ही तांदूळजाची भाजी मी खाऊ. मी ॲक्च्युली माहेरी असताना खायचे. पण इकडे आमच्याकडे सासूबाई आमच्या खात नाहीत. त्यामुळे मग आमच्याकडे ह्या दोन्हीही भाज्या त्या खात नाहीत. त्यामुळे मग त्या भाज्या येत नाहीत आमच्याकडे. शक्यतो मी मंगळवारच्या दिवशी आहे ना पालकची भाजी बनवते. कारण नायराला देणं जरुरी आहे ह्या सगळ्या भाज्या. नंतर सवय लागते मग मुलांना हीच भाजी मी पण नाही खात म्हणून. मग मी तिला आहे ना शक्यतो मंगळवारी बनवून देते. कारण त्या दिवशी त्यांचा उपवास असतो. त्यामुळे मग सकाळी डब्याला बनवलं की होऊन जातं. त्यानंतर मग नायराचे डब्बे वगैरे जे होते ते घासून घेतले. आणि झालं असं की आज मला मंदिरात जायचं होतं. खूप मन होतं की मंदिरात जाऊ. तशी मी आठवड्यातून एकदा जाते पण ह्या आठवड्यात गेले नव्हते. म्हणून मी विचार केलेला आज संध्याकाळी जाऊन येईल. तर म्हणून मी नायराला म्हटलं झोप लवकर उठून आणि मग जाऊया मंदिरामध्ये. तर नायरा झोपायला गेली आणि ती माझ्या हातून तिच्या तोंडावरती मोबाईल पडला. त्यामुळे मग तिची रडारड आणि हे सगळ्यामध्ये आहे ना तिला झोपायला 5 वाजले. मग 5 वाजता ती झोपल्यानंतर ॲक्च्युली 5:30ला मंदिरात गेलं तरच जाणं होतं. त्यानंतर मग स्वयंपाकाची घाई असते त्यामुळे मग नंतर जायला काही भेटत नाही. तर माझा मूड खूप खराब झाला होता कारण माझं खूप इच्छा होती. ॲक्च्युली मला आठवड्यातून एक दिवस आहे ना महादेवांच्या मंदिरात जाऊन आलं ना की मला खूप चांगलं वाटतं. पण ज्या आठवड्यात मी जाणार नाही ना माझा तो आठवडा पण खराब जातो. तो दिवस पण मला एकदम असं विचित्र वाटतो आणि तो आठवडा पण खराब होऊन जातो. म्हणून मी शक्यतो जाण्याचा प्रयत्न करते. पण माहिती नाही ह्या आठवड्यामध्ये
काय झालं असं की मला जायचा चान्सच भेटेना. मी खूप प्रयत्न करते पण अजूनपर्यंत पण मला ह्या आठवड्यात जायला भेटलं नाही. तर मग ती उठायला उशीर झाला त्यामुळे मग विचार केला आता मी कशी मंदिरात जाऊ, कारण आता मंदिरात गेले तर मग पुढच्या कामांना लेट होईल. स्वयंपाक करायचा होता. नायराच्या पप्पांना नाईटला जायचं असतं त्यामुळे मग त्यांना जेवण लवकर लागतं. 8:30 7:30-8पर्यंत त्यांना जेवण हवं असतं. म्हणून मग घरात दिवाबत्ती केली, थोडंसं मनाला हलकं केलं आणि मग त्याच्यानंतरच विचार केला चला जाऊ दे स्वयंपाक तरी करून घ्यावा. म्हणून मग लागले होते स्वयंपाक करण्यासाठी. तर आज स्वयंपाक करताना स्वयंपाकामध्ये बनवायचं होतं मला मटकीचं कालवण बनवलेलं होतं. त्यानंतर कोथिंबीर आणलेली होती नणंदबाईंनी 2 दिवस झाले. तर मी विचार केला तर ते फेकून कचऱ्यात जाण्यापेक्षा खाण्यामध्ये गेलेलं चांगलं असतं. कारण आपले पूर्वज म्हणून गेलेत अन्न खाऊन माजावं फेकून माजू नये. म्हणून मग मी विचार केला की चला कमीत कमी आपण त्याच्या वड्या बनवल्या तर ती फेकण्यात तरी जाणार नाही. कारण 2 दिवस ऑलरेडी झाले होते. आणखीन ठेवली तर मग ती पण सडली असते आणि तिचं पण मग वाटच लागली असते. त्यामुळे मग मी सगळ्यात अगोदर कोथिंबीर वड्या आहे ना शिजायला ठेवल्या. त्यानंतर मग मी माझं बाकीचे थोडेफार कामं केले आणि मग मी त्या थंड्या होईपर्यंत बाकीचं स्वयंपाक करायला सुरुवात केली. तर सगळ्यात अगोदर केलं होतं मटकीचं कालवण. मटकीला मस्त असे मोड आलेले होते. मटकी मी घरात भिजवूनच तिला मोड आणलेले होते. त्याचंच कालवण करायचं होतं मटकीचं कालवण. आणि त्याच्याबरोबर मी केलेलं होतं कोथिंबीर वडी तळायला ठेवलेली, भात केलेला आणि भाकरी केल्या होत्या. आणि त्याचबरोबर बनवायची होती तांदूळजाची भाजी. तर ही तांदूळजाची भाजीची रेसिपी मी माझ्या मम्मीला विचारली होती कशी बनवायची आणि माझ्या मम्मीने मला ते सांगितलं की कशी बनवली जाते. कारण मी फक्त आहे ना मम्मीकडे खाल्लेली आहे भाजी, पण मी कधी बनवली नाही आणि बघितली पण नव्हती. म्हणजे बघितली होती पण बनवली नव्हती. त्यामुळे मग मी मम्मीला फोन केला आणि विचारलं कशी बनवतात. तर मग मम्मीने मला सांगितलं की अशी अशी बनव. त्याप्रमाणे मी बनवले. म्हणून मग मी विचार केला चला माझ्यासारख्या आणखीन कोणी असतील ज्यांना येत नसेल तर मग म्हणून मी त्याची रेसिपी तुम्हाला शेअर केली. तुम्हाला जर माझ्याकडून कमीत कमी तेवढी मदत झाली तर माझ्यासाठी ते खूप चांगली गोष्ट असेल की मी कोणाला तरी काहीतरी मदत करू शकले. तर तांदूळजाची भाजी आमच्याकडे अशी बनवली जाते. तर पुढे तुम्हाला दिसेलच रेसिपीमध्ये कशी बनवली जाते. तर हे बघा एका साईडला कोथिंबीर वड्या ठेवल्या आहेत तळण्यासाठी. लोखंडाचा तवा आहे हा आमचा आणि खरोखर खूप छान तवा आहे. याच्यामध्ये सुकी भाजी वगैरे बनवली ना खूप टेस्टी लागते आणि आयन तर भेटतं. तर मग मस्त अशा एक साईडला कोथिंबीर वड्या होत होत्या तोपर्यंत एक साईडला भात शिजत होतं, दुसऱ्या साईडला मटकीचं कालवण शिजत होतं. आता करायचे राहिलेल्या होत्या भाकरी आणि ती तांदूळजाची भाजी. तर तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणलं जातं? कारण मी कोणाकोणाकडून ऐकलेलं आहे चवळीची भाजी. तर तांदूळजाची भाजी म्हणतात की चवळीची भाजी? मला कमेंट करून नक्की सांगा. आमच्याकडे तरी तांदूळजाची भाजी म्हटलं जातं, तांदूळजाची. तर कोथिंबीर वडी आहे ना ॲक्च्युली ती बघायला इतकी सुंदर दिसत होती पण ही व्हिडिओमध्ये अशी का दिसत होती मला ते काही कळलंच नाही की असं रेड रेड काय दिसतंय त्याच्यामध्ये. आणि बघा मस्त असं कालवण शिजलेलं आहे आणि भूक पण जोराची लागली होती कारण दिवसभराचा उपवास होता त्यामुळे मग भूक पण लागलेली. त्यानंतर मग मी वड्या तळून झाल्या की त्याच तव्यामध्ये विचार केलेला भाजी करेल कारण खूप टेस्टी लागते तव्यामध्ये बनवल्यावर लोखंडाची भाजी. तर त्याच्यामध्ये मग मी थोडंसं तेल आणखीन वाढवलं. वड्या तळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये घातला कांदा. तर कांदा थोडासा परतून घ्यायचा, जास्त नाही, थोडासा पिंक होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर मी मिक्सरला थोडंसं मिरची आणि लसूण हे केलं होतं, बारीक केलं होतं. तुम्हाला जर कुटून घ्यायचं असेल तर तुम्ही कुटून पण घेऊ शकता किंवा खलबत्ता असेल तर. पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता त्यामुळे मग मी डायरेक्ट आपलं मिक्सरला थोडंसं बारीक करून घेतलं. तर हे बघा मस्त असं तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्याप्रमाणे मिरची आणि लसूण असं बारीक करून घ्या आणि त्याच्यामध्ये कांदा हे झाला थोडासा गोल्डन ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये मग ते लसूण आणि मिरची जी आपण वाटलेली आहे ती घालून घ्यायची. त्यानंतर टॉमॅटो घालायचा आहे. तर आमच्याकडे पालेभाजीमध्ये टॉमॅटो घातला जातो, मग ती मेथी असो किंवा हे असोच काय म्हणतात त्याला तांदूळजाची भाजी असो. तर म्हणजे माझ्या माहेरी आहे ना कुठल्याही भाजीमध्ये टॉमॅटो हा घातला जातो. पण सासरे आल्यानंतर आता ही सवय लागली आहे की पालेभाजीमध्ये टॉमॅटो नाही घातला जात, म्हणून मग आता ती सवय लागली आहे. पण मग ही रेसिपी मी माझ्या मम्मीला विचारली होती म्हणून मग ती माझ्या मम्मीने सांगितल्याप्रमाणेच मी बनवली. तर ज्याप्रमाणे मला सांगितली त्याप्रमाणे मी बनवली. तर त्याच्यानंतर 2 टॉमॅटो कापून घेतले आणि टॉमॅटो घातले. त्यानंतर मग मीठ घालायचं आणि हळद वगैरे काही घालायची नाही. फक्त टॉमॅटो आहे ना ते मस्त असे मऊ मऊ शिजवून घ्यायचे, एकदम छान असे शिजवून घ्यायचे.
जेणेकरून ते ना असे जाड जाड राहत नाहीत पीस पीस. आणि ती भाजी आहे ना खरोखर खूप टेस्टी लागते हा. कधी तुम्ही बनवून बघा. तर मला खूप दिवस झाले खूप इच्छा होत होती, पुन्हा आमच्या घरात आणलीच जात नव्हती. मग ह्यावेळेस मी हिंमत केली आणि विचार केला, मी बाकी सगळ्यांच्या मनाच्या इच्छेप्रमाणे भाज्या सगळ्यांच्या आणते. मग मी विचार केला मी पण माझी इच्छा मी का मारायची, म्हणून मग मी ह्यावेळेस विचार केला की नाही चल, त्यांना नाही आवडत ना मग मी तर खाऊन घेईल, म्हणून मी घेऊन आले होते. तर मला तर खूप आवडली. मला असं वाटत होतं पुन्हा एकदा, आणि मी नक्की पुन्हा एकदा मला भाजी बाजारात भेटले की आणणार आणि स्वतःसाठी बनवून खाणार. कारण आपल्यासाठी आपणच केलं की होतं, आपल्याला दुसरं कोणी म्हणणार नाही की हा कर आणि करून देतो किंवा काय. आणि मग त्यामुळे मग त्या आपल्या इच्छा कधी पूर्ण होणार, म्हणून आपल्या इच्छा पहिलं पूर्ण करून घ्यायची. आपण सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करत बसतो, आज याला हे खायचं आहे त्याला ते खायचं आहे, आणि स्वतःची इच्छा असते तिला मारतो. तर असं करू नका. माझ्यासारखे हुशार व्हा थोडेसे आणि स्वतःच्या इच्छांना पण मान सन्मान द्यायला शिका. तर भात पण शिजत आलेलं शिजून झालं होतं, म्हणून मग टोमॅटो मऊ होईपर्यंत भात जो आहे तो गाळून घेतला. आणि बघा मस्त अशी माझी भाजी त्याच्यावर टाकलेली आहे तव्यावर. आणि आता तिला पाणी वगैरे काही घालायचं नाही, फक्त तिच्या अंगचं पाणी जे आहे ना ते एवढं सुटतं की त्याच्यामध्येच ती मस्त अशी शिजली जाते. किंवा याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट वगैरे पण काहीच घालण्याची गरज नाही. ॲक्च्युली मला मेथी पण आहे ना अशीच आवडते, कांदा टोमॅटो आणि मिरची लसूण आहे ना घालून अशी मेथी बनवली ना खरोखर कधी बनवून बघा, खूप टेस्टी लागते. मला ते मेथी शेंगदाणा हे ते घालण्यापेक्षा मला अशी मेथी बनवलेली आहे ना सगळ्यात जास्त आवडते. पण मग त्या तशी जर फॅमिलीसाठी बनवाशी बोलली ना तर खूप 4-5 मेथीच्या जुड्या मला साफ करत बसाव्या लागतील, म्हणून मग मी विचार करते नको, शेंगदाण्याचा कूट घालूनच बरे, म्हणून मग तशी बनवते. तर बघा मस्त असं भाजीला पाणी सुटलेलं आहे, आणि असंच करून बारीक गॅस करून तिला मस्त अशी शिजवून घ्यायची आणि कोरडी करून घ्यायची. बाकी काही करायचं नाही, मध्ये मध्ये फक्त हलवत राहायचं तिला, बाकी त्याच्या व्यतिरिक्त काही करायचं नाही. आणि खरोखर खूप टेस्टी लागते ही भाजी, मला तर खूप म्हणजे खूप खूप आवडते. तर मस्त अशी भाजी आता बनवून होत आलेली आहे. तर मग मी विचार केला आता चला तिला दुसऱ्या साईडला थोडीशी सुक्की व्हायला ठेवते, तोपर्यंत ह्या गॅसवर भाकरी करून घेते. कारण माझा हा गॅस फेवरेट आहे, ह्या गॅसचं बर्नर हे फेवरेट आहे, म्हणून मी ह्याच्यावरतीच भाकरी करून घेते, त्याच्यावरच चांगल्या भाजल्या जातात मला असं वाटतं. तर एक असतं ना ती सवय झालेली असते. त्यानंतर लिटरली मी ना रात्री 9:30 वाजल्यापासून अभ्यास घेतला. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.